नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. महासभा ऑफलाईनच, स्वपक्षातूनच महापौरांना विरोध. ऑनलाईन महासभेच्या निर्णयावर भाजपमध्ये नाराजीचा स्फोट. नाशिक आवाज न्यूजचा दणका, महासभेवरून भाजपमध्येच संघर्ष. महापालिकेतील महासभा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन या मुद्द्यावर आता राजकारण चांगलंच तापले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर महापौर यांनी महासभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र या निर्णयाला केवळ विरोधकांनीच नव्हे तर भाजपच्या स्वतःच्या नगरसेवकांनीही जोरदार विरोध केलाय. सोमवारी भाजपचे गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्या कार्यालयात तब्बल 3 तास बैठक झाली आणि अखेर महासभा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या संपूर्ण घडामोडींवर आमचा हा सविस्तर रिपोर्ट. महापालिकेच्या महासभेवरून आता भाजपमध्येच अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि बैठका शक्यतो ऑनलाईन घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी यंदाची महासभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. मात्र हा निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेतले गेले नाही असा आरोप आता भाजपच्याच नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. सोमवारी भाजपच्या बहुतांश सदस्यांनी गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्या कार्यालयात धाव घेतली. बंद दाराआड झालेल्या बैठकीत महापौरांनाही पाचारण करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक नगरसेवकांनी महासभा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेची स्वतःची बस सेवा उपलब्ध असताना सदस्य एकत्र येऊ शकतात, मग ऑनलाईन महासभेची गरज काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. महासभा ऑनलाईन घेण्याची प्रमुख कारणे: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर चर्चा, स्मार्ट सिटी प्रकल्पांचा हिशोब, म्हाडा प्रकरणावर प्रश्न उपस्थित करण्याची तयारी, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे नसल्याची तक्रार, ऑनलाईन बैठकीत चर्चेला मर्यादा येत असल्याचा आरोप. या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या म्हाडा प्रकरणाचाही मुद्दा गाजल्याची माहिती समोर येत आहे. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांकडून मागवलेल्या माहितीवर समाधान व्यक्त केलेले नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकास कामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामकाजावर ही महासभेत सविस्तर चर्चा व्हावी अशी मागणी सदस्यांनी केली आहे. महापौरांनी घेतलेल्या ऑनलाईन महासभेच्या निर्णयाला विरोधकांसोबतच भाजपमधील नगरसेवकांनीही उघड विरोध दर्शवल्यानंतर अखेर पक्षश्रेष्ठींना माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे आता आगामी महासभेत सिंहस्थ, स्मार्ट सिटी आणि म्हाडा प्रकरणावर जोरदार राजकीय खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर नाशिक महापालिकेतील महासभा आता ऑफलाईन होणार असली तरी या मुद्द्यावरून भाजपमधील अंतर्गत नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे. आगामी महासभेत नेमके कोणत्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक आवाज, नाशिक.